Thank you.
काय बोलत शहरासाठी गाणं बोलतोय. इतना हसीन चेहरा हो कितनी प्यारी आंखें हो कितना हसीन चेहरा. ही स्टाईल बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असे वाटतात. थोडं नाव त्यांचं चेंज झालं आणि राजावाली उभा वाढायचा 100% त्याने बघा कसे दिसतंय. असं काय डोक्यावरची केस गेली तर सुरुवात करणार आहे म्हणून सांगतोय. काय या ठिकाणी बसलेले बरेचसे डोक्यावरची केस गेलेला माणूस चालेल पण केस वाया गेलेली नसते. ना मात्र केस जाणं हे कर्माचं भाग झालं. केस येणं हा सुद्धा कर्माचा भाग झाला. आई केस घालणार केस येणार बायकोने हात फिरवल्यानंतर केस जाणार. एक म्हणजे मनोरंजनासाठी झाले पण केस गेलं म्हणजे माणूस केस वाया गेलेली नसावी. केस गेलेला माणूस झाले बरोबर ना. तो कितना हसीन चेहरा कितनी प्यारी आंखें कितनी प्यारी आंखें आंखों से जो झलकता प्यार ने बनाया होगा मंडळी गावची आहे थोडस सहकार्य करा.
तो मरू देत मार खा, त्याच्या पोटावर बसलं तरी चालतील, पण पहिली व्हिडिओ शीट बरोबर ना आजी. आता मला सांगा, एवढा मोठा गाव आहे, जवळजवळ 70 घर आहेत, पण माणसं किती शिल्लक राहिली? 5-7 वर्षापूर्वी इथं बारी गेली ना, जागा नव्हती उभा राहायला, एवढी मंडळी होती, बरोबर की नाही? पण आता गावोगावी घरोघरी त्याच परी झाले आहेत. वाडीत 14 माणसं शिल्लक राहिली नाही आहेत. ही सध्याची कंडिशन आहे, बरोबर की नाही? ही काळानुरूप पद्धतीची परिस्थिती. आपली संस्कृती कशी जपावी याचं नितांत उदाहरण ना स्वतःपासून करायला शिकलं पाहिजे. कारण इथं आल्याच्या नंतर पहिली ते पाहायला भेटलं काय, आज एवढा मोठा गाव आहे, पण आज सगळ्यांना जेवण वाढताना पंगतीमध्ये वाढलं गेलं. ही आपली संस्कृती आहे. तिथे जेवणारे एका जागेवर होते आणि वाढपी वाढत होते. पण मुंबईत काय चाललंय माहितीये का? बुफे पद्धत. इथे वाढपी एका जागेवर असतात, इथे जेवणारे एका जागेवर असतात आणि वाढपी वाढत जातात. तिकडे वाढपी एका जागेवर असतात आणि जेवणारे भीक मागे जातात, दाढी करून फिरतात. गुलाबजामुन 2 ताट नाही नाही म्हणा, मालकाने एकच सांगितलं ना.
ही आमची परिस्थिती आहे, बरोबर की नाही? संस्कृती कशी जपावी आपलं आपण ठरलं पाहिजे, बरोबर की नाही? काळजी करायचं काम नाही. मनोरंजन दोन्ही बुवा करणार. हे बिचारे इथे बघा, ह्याला मिक्सर म्हणतात नाही का? तुमच्या घरात एक मिक्सर आहे, त्याला खाटकूट खाट्या चालू इकडं नाही आहे, इकडे 100 वाटणं आहे. तो बिचारा हलवताना किती हाल होतात त्याकाच माहिती. खरा ना, परिस्थिती अशी आहे. आजी आमची हसतात, आज चष्मा लागला ना, तिकडं पण ताच लागला, हल्ली लागला. त्या दिवशी मला फोन केला आणि थांबले, आता काय झाला काय म्हणता, बरेच वर्ष काय नव्हता रे, हल्ली चष्मा लागलो. मग म्हणता लागला त्याच्यात वाईट काय यार, सवय लागला वाढला होणार लागणार. बारक्या पोरग्यांना पण चष्मा लागता ना आता मोबाईलमुळे. तुमका वाईट वाटून घ्यायचं कारण काय म्हणता, चष्मा लागला त्याचा वाईट वाटत नाही रे. मग म्हटलं तुका वाईट वाटला कसता, तर म्हणता चष्मा लावून बाहेर येईल बस की शेजारी म्हणता तुम्ही चष्म्यात छान दिसत नाही. मग म्हटलं शेजारी म्हणताना चष्म्यात छान दिसत नाही, मग टाक काढू. अरे म्हणता मी चष्मा काढीन रे, मी चष्मा काढला की मग काय शेजारी दिसत नाही. बाकी सुंदर ना, काय नाही केसांचा काय मस्त बाकी सुंदर. बघा दोन्ही बाजून झालं मधी डोळा असं मनोरंजन करीत गेला पाहिजे, काळजी करायचं काम नाही. पण धामणपेठ ग्राम विकास मंडळ एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, कारण ना नावासाठी ना पैशासाठी आज धामणपेठ ग्राम विकास मंडळ झटतंय फक्त आणि फक्त त्या भगवंताच्या सेवेसाठी, फक्त आणि फक्त त्या भगवंताच्या सेवेसाठी. बरोबर तुम्हा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरणाला सुरुवात करणार. थोडा आवाज आणि इथून आजच्या हरिभजनाची सुरुवात होते. मूळाक्षरा
मूळाक्षरातून कैलास राणा शिवचंद्रावळी रवींद्रवासा मोकळी घडाई कारुण्य सिंधू भवरूपहारी जमीन शंभो जरी आज आम्ही मंदिरामध्ये भांडत बसलो किंवा आणि काय करत बसलो तरी आमचं प्रेम हे निरंतर यात वागण्यामध्ये म्हणजे बघा सांग कधी कळणार तुला माझ्या मूर्खाच्या संगतीने चाललो तर माणूस बर्बाद होतो कारण कर्णासारखा ऐश्वर्य संपन्न माणूस मूर्खाच्या संगतीने राहिला आणि बर्बाद झाला जर तो श्रीकृष्णासोबत राहिला असताना तर आश्रमात झाला असता म्हणून होते बघा चांगल्या लोकांची संगत करा चांगल्या लोकांना सहकार्य करा आणि चांगल्या लोकांसोबत आयुष्यात सार्थ होईल एक वेळ पंगत चुकली तरी चालेल जेवायची पंगत चुकली तरी चालेल पण संगत चुकता कामा एवढं सांगतो आणि गजराकडे होतो बघा एक शक्ती तुऱ्यामध्ये गाणं गाण्याचा प्रयत्न करतोय ओ आपण दोघाडी पाळीवर एकाच पिंजऱ्यात राहू ओ आपण दोघाडी पाळीवर एका जोरदार टाळ्यामध्ये साऊंड वाल्यासाठी होत क्लिअरिटी आपण सांगतो नाही मला बरोबर तुमचे आभार मानतोय तुमच्या चरणाची पुन्हा एकदा लिहिलं होतोय काय झालेलं मगाशी मला कळलं नाही पण थोडासा गौरव रागवणार नाही देवाशक्ती रागवणार राग बी काय पण सुंदर आहे बुवा एक सुंदर बुवानी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्यामध्ये सगळे जातीचे सगळ्या धर्माचे लोक होते बरोबर की नाही मुस्लिम पण होते आणि आज आपण तेच म्हणतो हिंदू मुस्लिम भाई भाई पण ते दिवस राहिलेत नाही बरोबर ते दिवस राहिलेत नाही आपल्या देशातले मुस्लिम आहेत ते चांगलेच आहेत ते वाईट नाही आहेत पण बाहेरचे जे आले आहेत ना त्यांनी वाटोळा करायचं चालू केलेलं
त्याच्यामुळे बुवा भाई भाई या फक्त आमच्या पुरता एवढंच राहिलेला बाबा आहे की नाही. कारण भावाने भावाची साथ दिली पाहिजे 100%. म्हणूनच तर 5 पांडव तरले ना, नाहीतर तरले असते काय. कारण भावाने भावाची साथ दिली म्हणून 5 पांडव तरले. बघा राम लक्ष्मण एकमेकाची साथ दिली म्हणून रावण मारला गेला. पण भावाने भावाच्या मध्ये वैर झाला, वाली आणि सुग्रीव संसाराचा वाटोळा झाला. म्हणून भावाने भावाची साथ देणं गरजेचं आहे. अशीच एकजूट तुमची कायम राहणं हे परमेश्वराच्या मी त्या गांगोचरणी प्रार्थना करतो की एकजूट तुमची कायम राहू दे. या ठिकाणी भजनाला प्रथमतः सुरुवात करतो. पुढे जाऊया.